दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा लेखी अहवाल आज महिला आयोगासमोर सादर होणार। आरोग्य विभागाच्या उपसंचालकांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेली समिती आज रुपाली चाकणकरांसमोर अहवाल सादर करणार असल्याची माहिती। चौकशी अहवाल आल्यानंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आणि संबंधित डॉक्टरवर कडक कारवाई करण्यात येईल। केंद्रीय राज्य आरोग्य मंत्री प्रतापराव जाधवांचा इशारा। पुण्यातील मंगेशकर हॉस्पिटलमधील घटनेनंतर आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर। घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून राज्यातील खासगी रुग्णालयांचा स्वतंत्र ॲक्शन प्लॅन तयार। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची माहिती। प्रशांत कोरटकर धमकी प्रकरणी कोरटकरच्या जामीन अर्जावर आज जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सुनावणी होणार। कोरटकर कोल्हापूरच्या कळंबा कारागृहात न्यायालयीन कोठडी। महादेव गीतेची पत्नी मीरा गीते आज बीड पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांची भेट घेणार। जिल्हा कारागृहात झालेल्या मारहाण प्रकरणी ही भेट घेतली जाईल। बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या कथित बनावट एन्काउंटर प्रकरणी हायकोर्टामध्ये आज सुनावणी। या प्रकरणी हायकोर्टानं आरोपी पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेले असतानाही सरकार टाळाटाळ करत असल्यानं हायकोर्टाची नाराजी। मुख्यमंत्री फडणवीसांच्या काकू शोभाताई फडणवीसांच्या सुधीर मुनगंटीवारांना नाव न घेता कानपिचक्या। छोट्या छोट्या मानसन्मानासाठी भांडू नका, स्वतःच्या मोठेपणासाठी रडू नका, शोभाताईंचे खडे बोल। चंद्रपूरमध्ये भाजप आमदार किशोर जोरगेवार यांच्याकडून भाजप कार्यालयासाठी 1 एकर जमीन दान। शहरामध्ये भाजपचं स्वतःचं कार्यालय नसल्यानं मोठे कार्यक्रम घेण्यास अडचण येत असल्याची जोरगेवारांनी खंत व्यक्त केली। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आमच्या संपर्कात, मंत्री उदय सामंत यांचा दावा। नावं सांगणार नाही, मात्र महिन्याभरात ही प्रक्रिया होईल, सामंतांचं वक्तव्य। काँग्रेस संपली, आता राष्ट्रवादी शरद पवार पक्षही संपला, मात्र पुढच्या निवडणुकीपर्यंत ठाकरेंची शिवसेनाही संपुष्टात येणार। जालन्यातील मजबूत संघटन ऑनलाईन कार्यकर्ता संमेलनात रावसाहेब दानवेंचं वक्तव्य। हिंदुत्वाच्या नावानं भाजपनं मुस्लिमांच्या जमिनी घेतल्या, भविष्यात शीख, ख्रिश्चन आणि जैन समाजाच्याही जमिनी घेणार। आदित्य ठाकरेंची भाजपवर सडकून टीका। वक्फ बोर्डाच्या 2 लाख कोटींच्या जमिनी सरकारला खायच्यात, संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल। जमिनी उद्योगपतींच्या घशात घालण्याचा सरकारचा डाव। 2014 ते 2024 पर्यंतची सगळी सार्वजनिक संपत्ती विकून झाली, राऊतांचा आरोप। वक्फ बोर्डाबाबत संजय राऊतांनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य नाही, मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया। आपली मतं महायुती सरकारकडे जातील या भीतीनं गैरसमज पसरवला जातोय, सामंतांचा राऊतांवर निशाणा। मुघल बादशाह बहादूर शाह जफरचे वंशज प्रिन्स याकूब हबीबुद्दीन तुसींचा वक्फ दुरुस्ती विधेयकाला विरोध। याकूब तुसी वक्फ दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार। एकनाथ शिंदे हेच जनतेच्या मनातील मुख्यमंत्री, आभार यात्रेत खासदार धैर्यशील माने यांचं वक्तव्य। आता टेक्निकली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजनांची धैर्यशील मानेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया। शिंदे त्यांचे नेते आहेत, त्यांना वाटणं साहजिक, त्यात वाईट नाही, महाजनांचं वक्तव्य। एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यामध्ये पुन्हा वाद, गुंडागर्दीला राजकीय संरक्षण। खडसेंचा महाजनांकडे रोख, आपण काही सांगितलं तर लोक तुम्हाला जोड्यानं मारतील। एकनाथ खडसेंवर गिरीश महाजनांची जळजळीत टीका। भाजप सोडल्यापासून एकनाथ खडसे रोज रेकॉर्डिंग सांगू लागलेत, मात्र रेकॉर्डिंग एकदाही ऐकवली नाही, त्यामुळे त्यांनी एकदा रेकॉर्डिंग ऐकून मन शांत करावं, रावसाहेब दानवेंचा एकनाथ खडसेंना टोला। धाराशिवचे पालकमंत्री बदलण्याचा भाजपचा डाव असल्याचा शिवसेनेच्या सुधीर पाटील यांचा आरोप। प्रताप सरनाईक सध्या धाराशिवचे पालकमंत्री। शिंदेंच्या शिवसेनेच्या ठाणे लोकसभा संपर्क प्रमुखपदी मनोज शिंदे यांची नियुक्ती। काँग्रेसमधून आलेल्याच्या नियुक्तीमुळे शिवसेनेतील निष्ठावंत नाराज असल्याची सूत्रांची माहिती। बच्चू कडूंची आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत सह्याद्रीवर बैठक। दिव्यांग आणि शेतकऱ्यांच्या समस्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार। आदिवासी आश्रमशाळांचा कायापालट करण्यासाठी चिंतन बैठक सह्याद्री अतिथीगृहावर। आजपासून 2 दिवस बैठकीचं आयोजन। सगळे प्रकल्प अधिकाऱ्यांना हजर राहण्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांचे निर्देश।
पानिपत शौर्य स्मारकासाठी बनवलेल्या समितीची आज मुंबईत बैठक. फडणवीसांच्या सूचनेनुसार आज बैठकीचं आयोजन. जयकुमार रावल, मंत्री शंभूराज देसाई यांच्यासह पानिपतचे अध्यक्ष प्रदीप पाटील बैठकीला उपस्थित राहणार. खासदार सुप्रिया सुळेंचा आज पुणे दौऱ्यादरम्यान महानगरपालिका आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांची बैठक घेणार. तसंच आंबेगाव येथील राष्ट्रीय महामार्ग भुयारी मार्गाच्या कामाची पाहणी करणार. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान आज नंदुरबार दौऱ्यावर. ठाकरेंची शिवसेना कर्जमाफीच्या मागणीसाठी कृषी मंत्र्यांना काळे झेंडे दाखवणार. 25 लाख शेतकऱ्यांच्या गळ्याभोवती कर्जाचा फास. सामना अग्रलेखातून सरकारवर निशाणा. 25 लाख शेतकरी आणि त्यांचं कुटुंब असा 1.5 कोटी लोकांचा हा गहन प्रश्न असून तो प्रश्न सोडवण्याची सत्ताधाऱ्यांमध्ये कुवत नाही ना इच्छाशक्ती. सरकारवर सडकून टीका. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर. नाशिकच्या सटाणा तालुक्यातील बिजोटे गावातील नुकसानग्रस्त शेतपिकांची पाहणी केली. तातडीनं पंचनामे करून मदत मिळण्यासाठी पाठपुरावा करणार. शेतकऱ्यांना आश्वासन. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंकडून शेतकऱ्यांबाबत केलेल्या वक्तव्यासंदर्भात दिलगिरी व्यक्त. शेतकऱ्यांचा मान सन्मान दुखावला गेला असेल तर माफी मागतो. कोकाटेंचं वक्तव्य. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या कर्जमाफीच्या वक्तव्यावरून ठाकरेंची शिवसेना आक्रमक. धुळ्याचा जुन्या महानगरपालिकेजवळ ठाकरेंच्या शिवसेनेचं जोडे मारो आंदोलन. कोकाटेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा अन्यथा कोकाटेंना धुळे जिल्ह्यात फिरकू देणार नाही. ठाकरेंच्या सेनेचा इशारा. यवतमाळमध्ये कृषी मंत्र्यांचा प्रतिकात्मक पुतळा फासावर लटकवत ठाकरेंच्या सेनेचं आंदोलन. कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांबद्दल केलेल्या विधानानंतर ठाकरे सेना आक्रमक. राजीनाम्याचीही मागणी केली. अकोल्यामध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या प्रतिमेला शेतकऱ्यांनी जोडे मारले. कृषी मंत्र्यांनी माफी मागितली नाही तर शेतकऱ्यांचा रोष काय. सोलापुरातील दूषित पाण्याच्या नमुन्यांचे अहवाल आज येणार. जगजीवनराम झोपडपट्टीमध्ये 2 मुलींच्या मृत्यूनंतर पालिकेनं पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते. नाशिकमध्ये मनसेकडून आज पत्रकार परिषदेचं आयोजन. गोदावरी प्रदूषण आणि इतर मुद्द्यांवर मनसे आपली भूमिका मांडणार. ठाण्यात पुन्हा एकदा गणेश नाईक यांचा जनता दरबार भरणार. 11 एप्रिलला काशीनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये हा जनता दरबार घेतला जाईल. एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात पुन्हा जनता दरबार होत असल्यानं राजकीय चर्चांना उन्हाळ. साताऱ्यात भाजपला मोठा धक्का. भाजप आमदारांसह जिल्हाध्यक्षांच्या पॅनलचे 3:13 वाजले. सह्याद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये भाजपचे आमदार मनोज घोरपडेंच्या पॅनलचा धुव्वा उडवत 21 जागांवर बाळासाहेब पाटील यांचं पॅनल विजयी. धाराशिव जिल्हा मजूर फेडरेशनवर महायुतीचा झेंडा. भाजप आमदार राणा जगजितसिंग पाटलांचं वर्चस्व. खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांना धक्का. गोखले इन्स्टिट्यूटची मातृसंस्था असलेल्या भारत सेवक समाज संस्थेचे सचिव मिलिंद देशमुख यांना 9 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी. गोखले इन्स्टिट्यूटची 1,42,00,000 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी देशमुखांना अटक. भारत सेवक समाज संस्थेकडून आपलीच घोडचूक अखेर दुरुस्त. संजीव सन्याल यांची गोखले इन्स्टिट्यूटच्या कुलपतीपदी पुन्हा नियुक्ती. सचिव मिलिंद देशमुखांवर कारवाई करायचं सोडून सन्यालांना हटवलं. गैरसमजातून सन्यालांना हटवलं अशी संस्थेकडून कबुली. वर्ध्यामध्ये माजी खासदार रामदास तडस यांना राम मंदिरात प्रवेश नाकारला. सोवळं नाही जाणवं नाही म्हणून गर्भगृहात प्रवेश नाकारल्याचा तडस यांचा आरोप. मंदिर सुरक्षेसाठी गाभाऱ्यात कुणाला प्रवेश दिला जात नाही. मूर्ती आणि दागिन्यांची सुरक्षा ही महत्त्वाची. माजी खासदार रामदास तडस यांच्या आरोपानंतर देवळीतील राम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष ओमप्रकाश आचार्य यांची प्रतिक्रिया. मुंबईतील वॉटर टँकर सेवा 9 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून बंद करण्याचा मुंबई वॉटर टँकर असोसिएशनचा निर्णय. यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांना संघटनेचं पत्र. $229 कोटींच्या कुलाबा जेट्टी आणि टर्मिनल प्रकल्पाला विरोध. नागरिकांसह राहुल नार्वेकरांचा विरोध. नितेश राणेंनी या प्रकल्पाचं उद्घाटन केलं होतं. अमरावती आगाराला 15 नव्या एसटी बसेस मिळाल्या. आमदार रवी राणांच्या हस्ते बसेसचं लोकार्पण.
विदर्भात तापमानाचा पारा 43 अंशांवर, अकोल्यात सर्वाधिक 43.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, तर ब्रह्मपुरीमध्ये 42.9, अमरावतीमध्ये 42.6, नागपूरमध्ये 42.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. नाशिकचा पारा 40 अंशांच्या पार, आज 40.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, यंदाच्या मोसमातील सर्वात उच्चांकी तापमान. चंद्रपूरच्या बल्लारपूरमधील जनोना भागातील जंगलाला मोठी आग, तापमानामध्ये प्रचंड वाढ झाल्यानं आगीच्या घटनांमध्ये वाढ. जळगावच्या अमळनेरमधील जुनोने वनक्षेत्राच्या परिसरात भीषण आग, 4 तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश. पुण्यातील नाना पेठेमध्ये असलेल्या लाकडी वाड्याला आग आटोक्यात आणण्यात यश, आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट. अकोल्याच्या गायगावामध्ये इंधन कंपन्यांचे डेपो असलेल्या आवारात आग, घटनावेळीच लक्षात आल्यानं मोठा अनर्थ टळला. अकोल्याच्या दही गावात शॉर्ट सर्किटमुळे शेताला आग, उभं असलेलं गव्हाचं पीक जळून खाक झाल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. नांदेडच्या अर्धापूरमधील धाबड गावामध्ये शॉर्ट सर्किटमुळे गोठ्याला आग, 2 बैलांसह शेती उपयोगी साहित्य जळल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. नागपूरच्या गोरेवाडा मानकापूर रस्त्यावर उभ्या असलेल्या कार आणि दुचाकीला टिप्परची जोरदार धडक, भीषण अपघातामध्ये अनेक जण जखमी. पालघरमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार, 1.5 किलोमीटरपेक्षा कमी रस्त्यासाठी तब्बल 4.5 कोटी रुपये मंजूर, तरी कामं निकृष्ट दर्जाची होत असल्याचा स्थानिकांचा आरोप. हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर ते डोंगरकडा रस्त्यावर ट्रकचा भीषण अपघात, घटनेमध्ये एकाचा जागीच मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी. अकोल्यामध्ये अट्टल वाहन चोरणाऱ्या टोळीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या व आरोपींकडून 7,54,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. पंढरपूरमध्ये चैत्र यात्रेनिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई, दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येनं पंढरपूरमध्ये. माहूरच्या रेणुकादेवी मंदिरात नवमी उत्साहात साजरी, रेणुकागडावरती भाविकांची मोठी गर्दी. महाडच्या वरंधा घाटात शिवलिंग सदृश प्रतिकृती सापडली, मंत्री भरत गोगावलेंनी शिवलिंग सदृश प्रतिकृतीची पाहणी केली. अमरावतीतील रामनवमीनिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेत भाजप नेत्या नवनीत राणांकडून हनुमान चालीसा पठण, त्यानंतर नवनीत राणांनी बजरंग दलच्या मंचावरून बाण सोडल्याची अॅक्टिंग केली. नागपुरातील रामजन्मोत्सवाच्या यात्रेमध्ये हिंदू मुस्लिम ऐक्याचं दर्शन, रथावर मुस्लिमांकडून पुष्पवृष्टी, फडणवीस आणि गडकरींनी हा रथ ओढला. नांदेडमध्ये युवकानं ड्रीम 11 मध्ये जिंकले 1 कोटी, लोहा तालुक्यातील बेटसावंगी गावातील श्रीनिवास वानखेडे हा विजेता ठरला. बीडमध्ये पिग्मी एजंट म्हणून काम करणाऱ्या विठ्ठल कुलकर्णी यांची मुलगी दिवाणी न्यायाधीश झाली, न्यायाधीश परीक्षेमध्ये राज्यामध्ये पहिला क्रमांक पटकावला. जागतिक आरोग्य दिनानिमित्त आज यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये कार्यक्रम, विविध आरोग्य योजनांचं उद्घाटन आणि महाराष्ट्र आरोग्य सन्मान सोहळ्याचं नियोजन. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री आणि राज्य आरोग्यमंत्री उपस्थित राहणार. आजपासून आरबीआयच्या पतधोरण समितीच्या बैठकीला सुरुवात, 9 एप्रिलला गव्हर्नरकडून पतधोरण जाहीर करण्यात येणार. दरम्यान या बैठकीमध्ये रेपो रेट 25 बेसिस पॉइंट्सनं कमी करण्यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता. 2014च्या तुलनेत केंद्र सरकारनं तमिळनाडूच्या विकासासाठी तिप्पट जास्त पैसे दिले, तरीही काही लोकांना विनाकारण रडण्याची सवय. तमिळनाडूच्या विकासावरून पंतप्रधान मोदींचा मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांच्यावर निशाणा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.